आहेत त्यामध्ये लागवड तंत्रज्ञानाबद्दल मला वाटतं डॉक्टर किशोर झाडे सरांनी इत्यंभूतपणे सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वाचा असतो आणि ज्याच्या माध्यमातून किडींचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं पिकाचं, ते म्हणजे कीड व्यवस्थापन, कीड आणि रोग व्यवस्थापन. तर कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. स्क्रीन दिसते सर? हॅलो. नाही, शेअरिंग सुरू केलं का सर? नाही आणखी दिसते का सर आता? नाही शेअर झाली आणखी. नाही आणखी नाही शेअर नाही झाली आणखी. तुम्हाला शेअर म्हणावं लागेल. हा केलं शेअर केलंय मी. थोडंसं प्रॉब्लेम येतोय. तर वेळ लागेल थोडा वेळ. होते. या वर्षीची जर का परिस्थिती पाहिली तर सुदैवानं आपल्याकडं जो काही मान्सूनचा पाऊस आहे तो अगदी वेळेवर झालेला आहे आणि पहिले जे 3 ते 4 दिवस एक चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्यामुळं कपाशीची पेरणी सुद्धा वेळेवर झालेली आहे आणि मला वाटतं 80% कपाशीची पेरणी पूर्ण झालेली आहे. येतोय सर? हॅलो. नाही बहुतेक आणखी शेअरिंग नाही सुरू झालेलं. काहीतरी प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. हा चालू होतं सर. 1 मिनिट. 80% कपाशीची पेरणी ही जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्याचबरोबर जर का मागील हंगामाचा थोडासा आपण आढावा घेतला तर मागील वर्षी सुद्धा कपाशीच्या पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा तुलनेने दिसून आलेला आहे. पण या हंगामामध्ये साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत आपण गुलाबी बोंडअळी असो किंवा बाकीच्या रस शोषण करणाऱ्या किडी असो यांना आपण चांगल्या प्रकारे आटोक्यामध्ये ठेवलेलं होतं. पण त्यानंतरचा जो कालावधी आहे साधारणतः डिसेंबर पासून पुढचा, कारण गेल्या वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली असल्यामुळं शेतकऱ्यांनी जो काही फरदड कपाशी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली आणि जवळपास जून उजाडेपर्यंत सुद्धा शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी मे किंवा जून पर्यंत सुद्धा कपाशी पीक आहे ते शेतामध्ये होतं. किंवा जो काही साठलेला कपाशी आहे फरदडीची ती सुद्धा गोडाऊन मध्ये असेल किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये असेल ही मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं यावर्षी आपल्याला गुलाबी बोंडअळीच्या बाबत थोडंसं सजग राहणं गरजेचं आहे. कारण ती जी काही कपाशी साठवलेली होती त्या साठवलेल्या कपाशीमध्ये गुलाबी बोंडअळीचे अवशेष असण्याची किंवा गुलाबी बोंडअळीचे कोष असण्याची फार मोठी शक्यता आहे. त्या दृष्टीने यावर्षी सुद्धा थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. एक चेक करा. सर दिसतंय आता? हॅलो. हॅलो. ते शेअर केलं आणि त्यानंतर डेस्कटॉप ओपन शेअर करून नंतर डेस्कटॉप ओपन करू का? हॅलो. शेअर म्हटल्यानंतर 1 मिनिट. तुम्ही शेअर म्हटलं की ऑप्शन दिसेल तुम्हाला. हा एकच मिनिट सर. इंटरनेटचा नाही प्रॉब्लेम.
हॅलो. नाही होत नाही सर, राहू द्या, काय अडचण नाही. किंवा मग ठीक माझ्या आहे, व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर टाकायला सांगा त्यांना, टाकतो मी सर. नंतर शेअर करू आपण. हा, तर कपाशीच्या बाबतीत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आता आपल्याकडील कपाशीवरच्या प्रमुख किडी जर का पाहिल्या तर दोन याच्यामध्ये आपण कपाशीच्या किडींना विभागल्या जातं. ते म्हणजे एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या बोंडाळ्या. तर रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे कपाशीवरील तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि मावा या प्रामुख्याने आपल्याकडं ज्या येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत त्या आहेत. आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये पिठ्या ढेकून आणि लाल कोळी याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे अलीकडील काळामध्ये वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गुलाबी बोंडाळी आणि त्याचबरोबर अमेरिकन बोंडाळी आणि टिपक्याची बोंडाळी. तर या किडीचा सुद्धा फार मोठा याच्यामध्ये वाटा आहे, कारण या किडींच्या जर का संहारकता वाढत राहिली तर जवळपास आपल्याला 70 ते 80% पर्यंत सुद्धा नुकसान हे या बोंडाळ्यांपासून होऊ शकतं. परंतु 2002 पासून बीटी आल्यामुळे आपण थोडंसं बोंडाळ्याच्या बाबतीत थोडंसं चिंता करण्यासारखं कारण राहिलेलं नाही. परंतु जवळपास 2016 पासून जर पाहिलं तर आता बीटी कपाशीला सुद्धा या बोंडाळ्यांनी प्रतिकारशक्ती ही तयार करत आहेत. आता रस शोषण करणाऱ्या किड्यांच्या संदर्भात आपण सुरुवातीला थोडीशी माहिती घेऊयात. आता रस शोषण करणाऱ्या किडीच्या बाबत म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची आणि सुरुवातीला येणारी कीड जर का म्हटलं तर आपण काही प्रमाणात मावा येतो, पण माव्यापेक्षाही दुसरी जी महत्त्वाची आहे आणि ज्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर किडींचं नुकसान होतं ती म्हणजे तुडतुडे. आता तुडतुड्याच्या बाबतीत एक आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे की तुडतुडे जे आहेत ते हंगामाच्या सुरुवातीला जर का सारखा सूर्यप्रकाश कमी असेल आणि आर्द्रता जी म्हणतो आपण हवेमधली ती जर का जास्त असेल आणि दुपारचं ऊन जर का जास्त प्रमाणामध्ये पडत असेल तर निश्चितपणे त्यावेळेस मग आपल्याला तुडतुड्यांच्या बाबतीत काळजी करण्यासारखं आहे. आणि सुरुवातीला जर का जोराचा पाऊस झाला तर तुडतुडीत फारसे त्या प्रमाणामध्ये राहत नाहीयेत. आता तुडतुड्याच्या बाबतीत ओळखण्याच्या बाबतीत आपण सर्वांना माहितीच आहे, कारण तांत्रिकदृष्ट्या आपण सर्वांनी बरेचसे प्रशिक्षण केलेले आहेत. साधारणतः 2 ते 4 मिलीमीटर लांबीचे तुडतुडे हे असतात आणि आकार जर का पाहिला तर असे 2 ते 4 मिलीमीटर पातळीचे आणि फिकट हिरव्या रंगाचे असतात आणि चालताना तिरके चालतात. हे आपल्याला मला वेगळं सांगण्याची गरज नाही. आता याच्या जीवनक्रमाच्या संदर्भात जर का पाहिलं तर आपल्या सर्वांना माहितच आहे की तुडतुड्यांचा जीवनक्रम हा 3 अवस्थांमध्ये विभागलेला असतो. त्यामध्ये प्रौढ, पिल्लावस्था आणि अंडी अवस्था अशा 3 आहेत. तर साधारणतः अंडी अवस्था जी आहे ती एक 2 ते 3 दिवसाची अंडी अवस्था असते आणि एक मादी साधारणतः 30 अंडी ही घालू शकते. साधारणतः जर वातावरणानुसार 3 दिवसापासून ते कधी कधी 8 ते 10 दिवसापर्यंत सुद्धा वेळ हा मादीला अंड्यामधून पिल्लं बाहेर पडण्यासाठी हा लागत असतो. त्यानंतर साधारणतः 7 ते 21 दिवसामध्ये पिल्लांची वाढ होते आणि पूर्ण वाढ होऊन त्याचे प्रौढामध्ये रूपांतर होते आणि जवळपास एका वर्षामध्ये जर का पाहिलं आपण तर 10 ते 11 पिढ्या या तुडतुड्यांच्या पूर्णतः होतात. आता ही कीड सगळ्यात महत्त्वाची का आहे तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुडतुड्यापासून जे त्यांचा प्रादुर्भाव आहे हे साधारणतः रस शोषण करतात. रस शोषण केल्याच्या नंतर सुरुवातीला पानाच्या कडा ज्या आहेत त्या कडांचा रस शोषण करून कडा या पिवळसर बनतात, त्यामुळे पानं आकसतात आणि पानं हे वरच्या बाजूला थोडेसे हे झालेले असतात, आखडतात आणि आपण हातामध्ये जर का घेतला पान तर एकदम एखादं पॉलिथिनचं जसं कव्हर असतं त्याप्रमाणे एकदम त्याचा आवाज होता असा त्याला कुस्करल्याच्या नंतर. आणि कालांतराने तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर का वाढतच गेला तर मात्र मग तुडतुड्याचा प्रादुर्भाव जर का वाढतच गेला तर मात्र आपल्याला थोडंसं त्याकडे लक्ष द्यावं लागतं, कारण पूर्णतः पानं सुद्धा जे आहेत ते लाल पडायला सुरुवात होतात आणि पूर्ण झाड लाल पडतं आणि साहजिकच आहे झाडाचे पानं जर का पूर्णतः लाल झाले तर त्याची प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ती पुन्हा मंदावते
आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली तर मग मात्र प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली की मग मात्र आपल्या उत्पादनामध्ये घट येते आणि मागील साधारणतः बीटी कपाशी आल्यानंतर सगळ्यात पहिला जो काय प्रश्न असेल तो म्हणजे लाल्याचा होता. तर लाल्याची जी काही विविध कारणे आहेत त्यापैकी हे जो काय रस शोषण करणाऱ्या किडीच्या माध्यमातून विशेषतः तुडतुड्याच्या माध्यमातून होणारे जे नुकसान आहे तो सुद्धा एक फार महत्वाचा असा एक प्रॉब्लेम आहे. त्या दृष्टीने आपल्याला तुडतुड्यांकडे सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्वाची जी कीड आहे की सुरुवातीला अगदी नगण्य अशी समजली जायची, अत्यंत महत्वाची म्हणून फारशी नव्हती, परंतु साधारणतः 2012च्या नंतर आपल्याला ही जी फुलकीड नावाची जी कीड आहे ज्याला आपण थ्रिप्स सुद्धा म्हणतो ती सुद्धा आता एक महत्वाची कीड म्हणून आपल्या समोर येत आहे. आता फुलकिडीच्या बाबतीत जर का पाहिलं त्याची लांबी फार फार तर 1 मिलीमीटर लांबीची असते, म्हणजे अत्यंत सूक्ष्म अशी कीड आहे. उघड्या डोळ्याने जर का पाहायला गेलं तर ही कीड दिसत सुद्धा नाहीये, एवढी लहान अशी कीड असते. आणि पण उत्पादनाच्या बाबतीत घट आणण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा याचा सहभाग हा राहिलेला आहे. आता या किडीच्या बाबत जर का पाहिलं तर ही कीड कधी येऊ शकते कपाशीच्या पिकावर हे आपल्याला थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता समजा पावसामध्ये खंड पडला आणि आपल्याकडे मराठवाड्यातील जर का परिस्थिती पाहिली तर कपाशीच्या पिकामध्ये किंवा किंबहुना पावसाळ्यामध्ये साधारणतः 15 ते 20 दिवसाचा खंड हा दरवर्षी नियमितपणे आलेला असतो. आता प्रश्न हा आहे की हा खंड कधी येतो. सुरुवातीला आला तर फुलकिडे तुलनेने कमी राहतात, पण हा खंड जर का ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जर का हा पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात येत असेल तर मात्र आपल्याला या किडीच्या बाबत काळजी करण्यासारखं आहे. कारण या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो साधारणतः ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढतो, ज्यावेळेस की जे काय पावसाचा खंड पडलेला असतो हवेतली आर्द्रता कमी झालेली असते आणि असं जे काही शुष्क असं वातावरण तयार झालेलं असतं त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत जातो. त्यानंतर ही कीड जास्त घातक असण्याचं दुसरं सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे ते म्हणजे या किडींची नुकसान करण्याची पद्धत. आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की ज्या काय किडींच्या बाबत नुकसानीचा जो प्रकार असतो तर त्यामधल्या जे काही त्यांचे माउथ पार्ट्स म्हणतो आपण त्यावर आधारित असा असतो. आता तुडतुड्याच्या बाबतीत असो किंवा माव्याच्या बाबतीत असो पिअर्सिंग अँड सकिंग माउथ पार्ट्स असल्यामुळे काय होतं की सरळ ते जसं आपण इंजेक्शन रक्त काढतो तशा पद्धतीप्रमाणे ते झाडातलं हरितद्रव्य जे आहे ते शोषून घेण्याचं काम करतात. परंतु फुलकिड्याच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाचं आहे की यांचा जो उजवा दात किंवा राईट मॅन्डिबल म्हणतो आपण ती खुडलेली असते, रिड्यूस झालेली असते, त्यामुळे यांना सरळपणे कुठल्याही प्रकारे रस शोषण करता येत नाही. त्यासाठी त्यांना रस शोषण करता येत नाही. त्यामुळे मग त्याचा जो रस शोषण करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळेच कपाशीचं या किडीपासून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता याच्या संदर्भात नुकसानीच्या बाबतीत जर का पाहिलं आपण तर दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे ही जी आहे ते सुरुवातीला खरवडण्याचं काम करते. पानाचा जे काय भाग आहे तो खरवडला जातो. खरवडल्याच्या नंतर मग जे काही त्यातून निघणारं हरितद्रव्य आहे त्याला चाटण्याचं काम करते. त्यामुळे रॅस्पिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट्स या किडीमध्ये साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे काय होतं की ज्या ठिकाणी जसे आपल्याला एखादं खरचटल्यानंतर जखम तयार होते त्याच प्रकारची जखम या किडीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. त्यामुळं जे असतात. हॅलो सर दिसते स्क्रीन आता? हॅलो हो दिसते सर. दिसते ना? ठीक. हो ओके थँक्यू. झाडाच्या ज्या पेशी असतात त्यावर आपल्याला दिसून येते. त्यामुळे मग काय होतं की जशी आपली जखम झाल्यानंतर जखमेला खपली धरल्यासारखं होतं अगदी त्याच प्रकारचं झाडाच्या ज्या टिश्यूज असतात त्यावर सुद्धा एक प्रकारे
खपली धरल्यासारखं आपल्याला दिसून येतं किंवा त्याची जो जखम झालेला भाग आहे तो खरबडीत बनतो आणि त्यामुळे जी काही प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती सुद्धा मंदावते आणि झाडाचे पानं हे कडक होतात. आता कडक पानं झाले की साहजिकच आहे त्याला एकदम असे चाय आल्यासारखे आणि चंदेरी झाल्यासारखे वरच्या बाजूने होतात, पूर्ण तांबूस पानं होतात आणि पानं हे फाटायला सुद्धा लागतात. त्यामुळे आणि त्याच्या माध्यमातून मग झाडाची वाढ खुंटते, पातेगळ होऊ शकते, फुलगळ होऊ शकते, फलधारणा त्याला व्यवस्थित होऊ शकत नाही आणि पर्यायानं आपल्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि शेतकऱ्यांनी किती जरी फवारण्या केल्या तरी या किडीच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाचं आहे की वातावरण जर या किडीला पोषक असेल तर मात्र मग त्याचं या किडीमध्ये रिसर्जन्स मला म्हणतो, किडींचं पुनरुत्थान हा जो काही एक भाग आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या किडींमध्ये आपल्याला दिसून येतो, पांढरी माशी आणि फुलकिड्याच्या बाबतीत. त्याच्या माध्यमातून ही कीड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाचं हे नुकसान करते. आता त्याच्यानंतर दुसरी जी महत्वाची कीड, तिसरी जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे पांढरी माशी. पांढऱ्या माशीच्या बाबतीत आपल्याला थोडंसं लक्ष घेणं गरजेचं आहे की पांढरी माशी सुरुवातीला कधीच कपाशीवर येत नाही. साधारणतः सप्टेंबरच्या शेवटी आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा मोठमोठे पाऊस झालेले असतात, साधारणतः मोठे पाऊस झालेले असेल आणि त्याचबरोबर कपाशीची वाढ सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे जर का झालेली असेल तर मात्र या किडीच्या माध्यमातून जास्त प्रमाणामध्ये नुकसान हे होत असतं. कारण या किडीच्या बाबतीत एक जेव्हा कपाशीची पूर्णपणे वाढ झालेली असते त्यामुळे काय होतं की फांद्या एकमेकांमध्ये जास्त प्रमाणात जातात, आतमध्ये मायक्रो क्लायमेट एक प्रकारचं कोंदट असं वातावरण बनतं आणि या किडीसाठी आर्द्रता ही जास्त लागते. फुलकिड्यासाठी आर्द्रता कमी लागते तर पांढऱ्या माशीसाठी आर्द्रता ही सगळ्यात जास्त पाहिजे. हवेमध्ये आर्द्रता जर जास्त असेल, विशेषतः मोठे पाऊस झाले असतील तर अशा वातावरणामध्ये कपाशीचं झाड वाढल्यामुळं त्या ठिकाणी आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि मग मात्र पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात होते. तर पांढऱ्या माशीच्या बाबतीत अजून एक सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या ठिकाणी आपण निओनिकोटिनाइड गटातील कीटकनाशकांचा वापर जास्त प्रमाणामध्ये जर का आपण करत असू तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी हमखासपणे पांढरी माशी ही जास्त प्रमाणामध्ये येत असते. आता हे फुलकिड्याच्या बाबतीत अशा प्रकारे नुकसान आपल्याला दिसून येतं. तर पांढऱ्या माशीचं जे आहे तर पांढरी माशी साधारणतः जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतं. आता पांढरी माशीचे सुद्धा जे काही अवस्था आहेत त्या सुद्धा या 4 अवस्थेमध्ये त्यांना विभागलेलं आहे. बाकीच्या ज्या किडी आहेत त्या 3 अवस्थांमध्ये विभागल्या गेल्या होत्या. याच्यामध्ये प्रौढ असतात, त्यानंतर प्रौढ अंडी घालतात, अंड्यातनं बाल्यावस्था असते आणि एक थोड्या दिवसासाठी साधारणतः एक 2 ते 3 तासाच म्हणता येईल अशी एक कोशावस्था सुद्धा याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो, ज्याला आपण सुडोपिपा असं म्हणतो. साधारणतः तर पांढरी माशी ओळखण्याच्या बाबतीत मला काही फारसं तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पांढरी माशी तुम्ही सहजपणे ओळखू शकता. पांढऱ्या रंगाची साधारणतः 3 मिलीमीटर ही लांबीची असू शकते आणि तिच्या शरीरावर पिवळसर अशी एक प्रकारची झाक असते. आता पांढऱ्या माशीच्या बाबतीत एक लक्षात घ्या की एक मादी साधारणतः 1500 ते 2000 पर्यंत सुद्धा अंडे घालते. अंड्यातनं साधारणतः वातावरणानुसार 8 ते 10 दिवसामध्ये पिल्ले बाहेर पडतात आणि योग्य जागा पाहून ते चिकटतात. मग ही जी काय पांढऱ्या माशीची पिल्ले पानातील नंतर रस शोषण करून वाढतात आणि नंतर प्रौढ अवस्थेमध्ये सुद्धा पांढरी माशी ही जात असते. आणि शक्यतो पांढऱ्या माशीची पिल्ले जे आहेत ते पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करण्याचं काम करतात. अशी पाने कोंब असतात, प्रादुर्भाव जास्त झाला तर पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळायला सुद्धा सुरुवात होतात. आणि आपण पाहिलेलं असेल पानाच्या मागच्या बाजूनं एक काळ्या रंगाची बुरशी सुद्धा वाढलेली असते, ज्याला आपण कॅप्नोडियम बुरशी म्हणतो. ह्या बुरशीमुळे काय होतं की मग जे काही झाडाची रस शोषण करण्याची क्रिया असते ती सुद्धा मंदावते आणि मग त्या झाडाच्या उत्पादनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर पांढरी माशी ही काही विषाणूजन्य रोगाचा प्रसार करण्यामध्ये कपाशीमध्ये सुद्धा कारणीभूत ठरलेले आहे. कपाशी व्यतिरिक्त काय भाजीपाला पिके आहेत, वांगी आहे, लिंबूवर्गीय फळझाड आहेत, एरंडी आहे इत्यादी पिकांमध्ये सुद्धा विषाणूजन्य रोग जे आहेत, ज्याला आपण व्हायरल डिसीज म्हणतो, त्यांचा प्रसार करण्यासाठी सुद्धा कारणीभूत ही ठरलेली आहे. आणि जर का याचे पिल्ल जर का पाहिले किंवा लहान लहान जे काही सुडोपिपा ज्याला म्हणतो आपण ते जर का पाहिले, जसे पाण्याचे थेंब आपण जशी पानावर शिडकरलेले असतील तशा पद्धतीप्रमाणे आपल्याला पानाच्या मागच्या बाजूला हे दिसायला सुरुवात होतात. आणि ही फक्त पानांचं नुकसान करत नाही तर नेमकं त्यावेळेस जे काही सुरुवातीला लागलेले बोंड असतात ते सुद्धा फुटायला सुरुवात झालेली असतात. तर या बोंडांचं सुद्धा वर सुद्धा काळी बुरशी ही वाढून जी काही कपाशीची प्रत असते
तिला सुद्धा खालावण्याचं काम करतात. पांढऱ्या माशीनंतर चौथी जी आहे, जी की सुरुवातीला आपण घ्यायला पाहिजे पण तिला आपण शेवटी घेतो, कारण जसा नुकसानीचा क्रम आहे त्याप्रमाणे आपण किडींची इथे मांडणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये पुढची जी कीड आहे ती म्हणजे मावा. आपण पाहिलं मावा हा आतापर्यंत फारसा नुकसानकारक हा ठरत नव्हता, कारण कुठल्याही आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी केली की मावा हा सहजपणे चालला जात होता. तर माव्याच्या बाबतीत एक आपल्याला लक्षात घ्यायचं की जेव्हा रिमझिम पाऊस हा पडत असतो त्या आणि ढगाळ वातावरण राहतं तेव्हा मावा हा वाढतो, आणि याचा अनुभव आपण मागच्या वर्षी चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. कारण मागच्या वर्षी जर का पाहिलं तर सुरुवातीचा कपाशीच्या याच्यातला 40 ते 45 दिवसापर्यंत मावा हा कशाही प्रकारे कुठलंही कीटकनाशक वापरलं तरी मावा हा हटत नव्हता. मावा न हटल्यामुळे शेतकऱ्यांनी फार महागडी कीटकनाशक वापरली, आंतरप्रवाही कीटकनाशके वापरली. शेवटी जे की डायमिथोएट जे की सगळ्यात जुनं कीटकनाशक आपण ज्याला म्हणत होतो, ज्याचा की वापर सुद्धा फारसा कोणी करत नव्हतं, त्या कीटकनाशकांची सुद्धा बाजारामध्ये टंचाई निर्माण झाली होती, जेवढं की या माव्यासाठी ते वापरलं गेलं होतं. त्यामुळं माव्याकडे सुद्धा आपल्या डोळेझाक करून चालणार नाही. मावा पुन्हा एक प्रकारे चिकट स्त्राव जो असतो तो सोडत असतो, त्यामुळे सुद्धा बुरशीची वाढ होते. आणि जी काय काळोखी बुरशी ज्याला आपण कोळशी झाल्यासारखं म्हणतो, तर अशी जर का कोळशी समोर आली तर पानं हे खालच्या बाजूने झुकलेले असतात, पानं आकसतात, झाडाची वाढ जो असते ती होत नाही. आणि विशेषतः म्हणजे मावाच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं की मावा हा कधी अंडी देत नसतो. मावा हा सरळपणे पिलांना जन्म देतो. त्यामुळे माव्याची प्रजनन क्षमता जी आहे ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं माव्याचा जो काही नियंत्रण करणं जे आहे ते फार अवघड जातं. माव्याच्या नियंत्रणासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निसर्गाचं किंवा वातावरण जोपर्यंत चांगलं राहत नाही तोपर्यंत माव्याच्या बाबतीत फार जिकिरीचं होऊन जातं. आता हे झाल्या रस शोषण करणाऱ्या किडी. याच्यानंतर ज्या काही बोंडाळ्या आहेत, आता आपण बोंडाळ्याच्या बाबतीत पाहिलं की 3 प्रकारच्या बोंडाळ्या आहेत. ठिपक्याची बोंडाळी आहे, अमेरिकन बोंडाळी आहे, जिलाच आपण हेलिओथिस म्हणतो किंवा हिरवी बोंडाळी. त्याच्यानंतर तिसरी जी आहे ती गुलाबी बोंडाळी. साधारणतः 2002 मध्ये आपल्याकडं बीटी कपाशी आल्यानंतर या जी काही बीटी कपाशीमध्ये जे जनुक होते क्राय1 एसी आणि 2005 मध्ये आपल्याकडे BG2 आलं, ज्याच्यामध्ये क्राय2 एबी हा सुद्धा एक जीन ऍड करण्यात आला. म्हणजे या 2 जनुक जे आहेत त्याच्या माध्यमातून आपण बोंडाळ्यांच्या बाबतीत एक प्रकारे प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यासारखं आपण त्या ठिकाणी बोंडाळ्यांना टॉलरंट अशा बीटी कपाशीचे आपण वापर करत गेलो. साधारणतः 2012 पर्यंत आपल्याला याचा कुठल्याही प्रकारे एक चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण मिळू शकतो. पण 12 पासून काही प्रमाणामध्ये बोंडाळी ही दिसायला लागली आणि 2016 पासून गुलाबी बोंडाळी जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागली. त्या तुलनेनं हिरवी बोंडाळी काही ठिकाणी दिसायला लागली. आता केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी जे केलेले प्रयोग आहेत त्यांचे जर का आपण निष्कर्ष पाहिले तर एक लक्षात येईल की गुलाबी बोंडाळी ही जवळपास 52 पटीमध्ये गुलाबी बोंडाळीनं बीटीच्या जनुकांप्रती प्रतिकारशक्ती ही तयार केलेली आहे. हिरव्या बोंडाळीच्या बाबतीत बघितलं जवळपास 13 पटीमध्ये प्रतिकारशक्ती ही या जनुकांना झालेली आहे. ठिपक्याच्या बोंडाळीच्या बाबतीत अजून तरी फारशी प्रतिकारशक्ती आपल्याला आढळून आलेली नाही, पण कालांतरानं जर का असाच किडींचा उद्रेक होत गेला आणि व्यवस्थितपणे जर का आपण त्याचं व्यवस्थापन नाही करू शकलो तर या ठिपक्याच्या बोंडाळीला सुद्धा प्रतिकारशक्ती तयार होण्याची ही दाट शक्यता आहे. आता गुलाबी बोंडाळीला का प्रतिकारशक्ती तयार झाली, ठिपक्याच्या बोंडाळीला का, अमेरिकन बोंडाळीला का कमी प्रमाणामध्ये झाली, तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे की गुलाबी बोंडाळीला जे प्रतिकारशक्ती आहे, गुलाबी बोंडाळी कपाशीशिवाय दुसरे त्यांना खाण्यासाठी फारसं खाद्यच नाही. आंबाडी आहे किंवा आपण त्याला हॉलिहॉक म्हणतो, असे 1-2 आहेत पण ते आपल्याकडे फारसे घेतले जात नाहीत. त्यामुळे कपाशीशिवाय गुलाबी बोंडाळीला खाण्यासाठी दुसरं कुठल्याही प्रकारचं खाद्य उपलब्ध नाही. त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती ही जास्त प्रमाणामध्ये वाढू शकते. आता अमेरिकन बोंडाळीच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे, कारण निसर्गामध्ये 183 प्रकारच्या विविध वनस्पती, विविध होस्ट जे आहेत ते या अमेरिकन बोंडाळीसाठी खाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं अमेरिकन बोंडाळीला तुलनेनं कमी प्रमाणामध्ये प्रतिकारशक्ती ही वाढीस लागलेली आहे. आता आपण बोंडाळ्याच्या बाबतीत एक प्रकारे पाहूया. साधारणतः ठिपक्याची बोंडाळीचा प्रादुर्भाव कपाशीचे पीक 1 ते 1.5 महिन्याचा असेपर्यंत आपण नॉन बीटी मध्ये पाहत होतो, पण आता तुलनेनं जो कपाशीचं जे बीटीची जी जनुकांची कार्यक्षमता आहे ती जर का पाहिली तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये फारसा प्रादुर्भाव आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ठिपक्याची बोंडाळीला आणि उशिराच्या याच्यामध्ये ठिपक्याची बोंडाळी फारशी आपल्याकडे येत नाही.
त्यामुळे टिपक्याची बोंडाळी ही सध्या तरी नियंत्रणामध्ये आहे. त्यानंतर आपण या किडीच्या बाबतीत आपल्याला डोळे झाक करून चालणार नाही, तर या किडीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्या टिपक्याची बोंडाळी साधारणतः आळी जर का पाहायची म्हटलं तर जशी पक्ष्याने टाकलेली विष्ठा असते अगदी त्या प्रकारची आळी ही आपल्याला दिसून लागते. साधारणतः पूर्ण वाढ झालेली आळी 18 ते 20 मिलीमीटर असून रंग तपकिरी असते. साधारणतः आळीच्या अंगावर काळे बदामी टिपके आपल्याला दिसून येतात आणि मादी पतंग कापसाच्या शेंड्यावर किंवा पानाच्या फुलाच्या कळ्या बोंडे यावर अंडी घालण्याचं काम करतात. एक मादी साधारणपणे 200 ते 400 या प्रमाणात अंडी घालू शकते आणि साधारणतः 4 ते 7 दिवसामध्ये अंडी ही उबून येतात आणि त्यातून आळी बाहेर पडते. आळी जवळपास 12 ते 18 दिवसामध्ये वाढ पूर्ण होते आणि ती त्यानंतर रेशमी तंतूचा कोश तयार करून खाली जे झाडाच्या खाली पडलेले फ्रुटिंग बॉडीज असतात ज्यामध्ये पाती असतील, फुलं असतील किंवा बोंडे असतील, यामध्ये नंतर कोशावस्थेत जाते. कोशावस्थेमध्ये 8 ते 12 दिवस राहते आणि त्याच्यानंतर परत प्रौढावस्थेमध्ये जाते आणि अंडे घालण्याचं काम करते. एका वर्षात साधारणतः 6 ते 8 पिढ्या होतात. परंतु कपाशी बाबतीत एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ही फक्त सुरुवातीच्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये येते आणि बीटीची कार्यक्षमता सुरुवातीच्या काळामध्ये जरा बऱ्यापैकी असल्यामुळे सध्या तरी या किडीच्या बाबतीत आपण फारशी आपल्याला त्रासदायक ठरत नाही. हिचं जीवनक्रमच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहित आहे की टिपबोंडाळीला आपण शेंड्याळी सुद्धा म्हणत होतो. म्हणजे सुरुवातीला काय करते, शेंड्यापासून नुकसान करते, शेंडा सुकून जातो, आतमध्ये जर पाहिलं तर आपल्याला आळी दिसायला लागते. कालांतराने ही बोंडाच्या बाबतीत आणि पात्याला सुद्धा खाण्याचं काम करते. याच्यामुळे कळ्या, पाते, बोंडे झाडाखाली मोठ्या प्रमाणावर गळायला सुद्धा लागतात. त्याच्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची, जिला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्या किडींवर सगळ्यात जास्त काम झालं असेल किंवा ज्या किडीवर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा खर्च होतो, ती म्हणजे हिरवी किंवा अमेरिकन बोंडाळी. या किडीच्या सुद्धा 4 प्रकारच्या अवस्था असतात. साधारणतः कोश अंडी अवस्था आहे, अळी अवस्था, कोश अवस्था आणि पतंग अवस्था आहे. आता अमेरिकन आळी जी आहे तिलाच आपण हिरवी बोंडाळी म्हणतो, घाटे आळी म्हणतो. ही कीड बहुभक्षी असून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते. साधारणतः या किडीचा जर का आपण या आळीचा प्रादुर्भाव जर का पाहिला तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून या किडीचा प्रादुर्भाव हा नॉन बीटीवर दिसत होता, परंतु आता तुलनेनं थोडासा उशिरा बीटीच्या याच्यामध्ये दिसायला लागलेला आहे. ज्या याच्यामध्ये बीटी जनुकांची जी काही कार्यक्षमता आहे ती योग्य पद्धतीने जर नाही झाली तर तुलनेनं कधी कधी लवकर सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव दिसू शकतो. आता साधारणतः जेव्हा कपाशीचं पीक जे पूर्णतः बहरलेलं असतं, पाते, फुलं, बोंड असतात, नेमका त्याच वेळेस या किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबरचा कालावधी. आता या किडीच्या जर का आपण जीवनक्रमाविषयी थोडंसं पाहिलं तर मी मगाशी सांगितलं की 4 प्रकारच्या जीवनावस्था असतात. त्यामध्ये अंडी जर का पाहिलं तर अगदी खसखशीच्या आकारासारखी अंडी ही पानाच्या मागच्या बाजूला किंवा कवळा जो भाग असतो पानं त्या ठिकाणी घुमटाच्या आकाराची किंवा खसखशी प्रमाणे जी अंडी असतात ती आपल्याला दिसून येतात. साधारणतः अशा अंड्यामधून आळी बाहेर पडते. आळी मग नंतर 5 ते 6 अवस्था, म्हणजे 6 वेळेस काट टाकून, ज्याला आपण इन्स्टार म्हणतो आपण, तर ते टाकून नंतर परत कोशावस्थेमध्ये जाते आणि कोशातनं परत आळी ही बाहेर पडत असते. साधारणतः एका मादीच्या बाबतीत जर का पाहिलं तर जवळपास 50 पासून ते 150 ते 200 पर्यंत सुद्धा अंडी या सहजपणे देत असतात. अंड्यातून आळी ही 4 ते 6 दिवसात बाहेर पडते. आळी अवस्था साधारणतः 15 दिवसामध्ये पूर्ण होत असते. त्याच्यानंतर ही झाडाच्या आसपास किंवा जमिनीमध्ये ही कोशावस्थेत जाते आणि कोशावस्था हवामानानुसार 1 आठवडा ते महिनाभरासाठी सुद्धा असू शकते. हवामान जर का पोषक नसेल तर ही कीड सुप्त अवस्थेमध्ये कोशावस्थेत राहते आणि महिनाभरापर्यंत सुद्धा राहू शकते. त्यानंतर आळी अवस्था जी आहे ती सगळ्यात जास्त संहारक असून पिकांना नुकसान करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामध्ये आळ्या अंड्यातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीस कोवळी पाने, कळ्या, फुले यावर उपजीविका करतात. त्यानंतर बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग सुद्धा खातात. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळे गळून पडतात आणि पावसाच्या पाण्यामुळे सडतात. अशा आळ्यांनी तयार केलेली छिद्र इतर आळ्यांनी तयार केलेल्या छिद्रापेक्षा साधारणतः तुलनेने मोठी असतात. बोंडे खाताना आळीचा समोरचा अर्धा भाग हा बोंडामध्ये गेलेला असतो. आपण नेहमी पाहिलेला की आतमध्ये अर्धी आळी गेलेली आणि अर्धी बाहेर राहिलेली. हरभऱ्यामध्ये सुद्धा आपण हा अनुभव बऱ्याच वेळेस पाहिलेला असेल. तर हे या किडीचं एक
सगळ्यात चांगलं असं एक किंवा या किडीला ओळखण्याच्या दृष्टीनं एक प्रकारे हे होऊ शकतं, एक चांगलं आपल्याकडं सिम्पटम म्हणता येईल आपल्याला त्याला. आणि साधारणतः अळीच्या बाबतीत जर का विचार केला तर दरवर्षी 8 ते 15 पाते किंवा कळ्यांचं नुकसान ही एक अळी एका दिवसामध्ये करू शकते. त्याच्यावरून आपलं पाहू शकतो की याची संहारता किती आहे. त्यामुळे कापसाचा साहजिकच जे बोंड खाल्लेला असेल त्या कपाशीचा दर्जा ढासळतो, उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट येते. आणि एकट्या या किडीच्या बाबतीत जर का पाहिलं तर 75% साधारणतः 75% सुद्धा नुकसान या एकट्या किडीमुळे होऊ शकतं. आता ही कीड फक्त कपाशीला नुकसान करते का, तर नाही, इतरही अनेक पिकांना नुकसान करते. मी मगाशी सांगितलं की 183 प्रकारच्या विविध वनस्पतीवर ही कीड आपल्याला आढळून आलेली आहे. याच्यामध्ये टोमॅटो आहे, वाटाणा आहे, हरभरा आहे, तूर आहे, मका आहे, ज्वारी आहे, सूर्यफूल आहे, अशा विविध प्रकारच्या आहे. किंबहुना या किडींना तणांना सुद्धा सोडलेलं नाही. त्याच्यामध्ये गाजर गवत आहे, कोळशी सारखं तण आहे. कोळशीवर तर सगळ्यात सुरुवातीला पिकांवर येण्याच्या अगोदर सुद्धा कोळशीवर सगळ्यात अगोदर एक कीड आपल्याला दिसून येते. आणि या किडीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जशा प्रकारचं खाद्य आहे अगदी त्या प्रकारचा रंग या कीड धारण करते. म्हणजे जसं खाद्य आहे त्या प्रकारचा कलर सुद्धा या किडींना दिसू शकते. साधारणतः आपण पाहिलं हरभऱ्यामध्ये वगैरे हिरव्या रंगाची दिसून येते, करडीमध्ये काळ्या रंगाची दिसून येते, सूर्यफुलामध्ये पिवळ्या रंगाची ही कीड दिसून येते. त्यामुळे या किडीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला फारसं जागरूक राहणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची जी कीड आहे आणि मागच्या 2 ते 3 वर्षापासून आपण ज्या किडीच्यावर सातत्यानं काम करतोय, राज्याचा कृषी विभाग असेल त्यांनी की अत्यंत चांगल्या प्रकारे या किडींवर काम केलेलं आहे. अगदी क्षेत्रीय स्तरावरच्या कृषी सहाय्यकापासून ते वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा सगळ्यांनी मिळून या किडींच्यासाठी चांगलं काम केलं, ती म्हणजे गुलाबी बोंडअळी. आणि या गुलाबी बोंडअळीचं एक प्रकारे संकट सध्या कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या समोर आहे. त्यामुळं या हंगामात सुद्धा आपल्याला गुलाबी बोंडअळीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आता आपल्या भागातलं जर का पाहिलं तर एकूण साधारणतः कोरडवाहू कपाशी जास्त प्रमाणात घेतली जाते आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याकडं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बोंडामध्ये आढळून येतो. आणि तो डिसेंबर जानेवारीच्या महिन्यात अधिक असतो. साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यात अधिक दिसून येतो. त्यानंतर आता विशेषतः आपल्याकडे एक मागील 4-5 वर्षापासून असं झालेलं आहे की कपाशीला सारख्या प्रमाणात पाते, फुलं, बोंड, खतं वगैरे दिले की लागत राहतात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे ते काय करतात, मग 1-2 पाणी आणि खतं दिल्याच्या नंतर परत नोव्हेंबरच्या नंतर फर्दरचा जो कापूस आहे तो मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात करतात. आणि मग आपल्याकडं या गुलाबी बोंडअळीचा जो धोका आहे तो वाढायला सुरुवात होतो. आणि दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा पाहायचा जर विचार केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हायब्रिड जे काही कापूस आहे त्या हायब्रिड कपाशीमध्ये बीटीचं तंत्रज्ञान जे आहे ते वापरलं जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाही. बरं, हे काही जवळपास 1,500 ते 2,000 विविध प्रकारचे हायब्रिड्स हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि हे हायब्रिड साधारणतः एकाच कालावधीचे एकाच वेळेस येणारे असे कुठल्याही प्रकारचे नाहीत. प्रत्येक हायब्रिडचा कालावधी जो आहे तो थोडासा वेगवेगळा आहे. त्यामुळं काय होतं की अविरतपणे या किडींना खाद्य सुद्धा उपलब्ध होत राहतं. त्याच्यामुळं या किडीच्या बाबतीत थोडंसं आपल्याला जास्त सजग राहणं हे गरजेचं असतं. आता गुलाबी बोंडअळीच्या सुद्धा 4 प्रकारच्या अवस्था असतात. अंडी अवस्था आहे, अळी अवस्था आहे, कोश अवस्था आणि पतंग अवस्था आहे. साधारणतः गुलाबी बोंडअळीची अंडी लांबट पण चपटी असून प्रथम रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात. आणि अंड्यातून बाहेर आलेली सुरुवातीची अळी जर का पाहिली आपण तर एकदम पांढऱ्या रंगाची, कुठल्याही प्रकारचा कलर हा त्या अळीला नसतो, एकदम पांढऱ्या रंगाची ट्रान्सफरत अशी अळी असते. आणि कालांतराने ती अळी जी आहे ती गडद गुलाबी रंगाची होत राहते. साधारणतः कोश सुद्धा 1 सेंटीमीटर पेक्षा जास्त लांबीचा नसतो. पतंग सुद्धा 1 सेंटीमीटर लांब असून गर्द बदामी रंगाचा पतंग हा दिसून येतो. आणि गुलाबी बोंडअळीची एक मादी जर का पाहिली तर 100 ते 150 अंडी ही घालू शकते. आणि हवामानानुसार 3 ते 5 दिवसात बारीक पांढुरक्या अळ्या बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर साधारणतः
अळ्या एकदम बोंडामध्ये शिरतात. साधारणतः 2 तास ते 12 तास एवढ्याच कालावधीसाठी या अळ्या बाहेर राहतात. त्यामुळे आपल्यासाठी अंडी अवस्था आणि ही जी काही अळीची सुरुवातीची अवस्था आहे ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर बोंडामध्ये झाल्याच्या नंतर एकाच बोंडामध्ये ते आपला पूर्ण जीवनक्रम जो आहे तो त्यामध्ये पूर्ण करतात. त्याच्यानंतर अळी बोंडातून बाहेर येऊन जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात किंवा ढेकळाखाली उमललेल्या बोंडातील कापसावर सुद्धा कोश अवस्थेमध्ये जाते. अळी अवस्था 9 ते 21 दिवसांची तर कोश अवस्था 8 ते 20 दिवसांची असते. साधारणतः ही कीड ठिपक्याच्या अळीप्रमाणे शेंडे पोखरत नाही किंवा कळ्या, फुले, बोंडे यांना बारीक छिद्र करून फक्त आत जाते आणि आत गेल्यानंतर सुरुवातीला आतमध्ये अर्धवट उमललेल्या कळ्या किंवा गुलाबाच्या कळीसारख्या ज्या कळ्या दिसतात त्याला आपण डोमकळी म्हणतो. हे किडीला ओळखण्याचं सगळ्यात चांगलं असं एक सिम्पटम म्हणता येईल आपल्याला. अशा जर का डोमकळ्या जास्त प्रमाणात दिसायला लागल्या तर समजायचं की आपल्याला गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक जो आहे तो होण्याची शक्यता आहे. आणि बियाण्याच्या वेळेस सुद्धा काही ठिकाणी आपल्याला सर्कीमध्ये डबल सीड जर दिसायला लागले ज्याला आपण बीज युग्म म्हणतो तर मात्र लक्षात घ्यायचं की अशा डबल सीड मध्ये गुलाबी बोंडअळी ही सातत्याने आपल्याला दिसायला लागते. त्यामुळं सरकीच्या उगवण शक्तीवर सुद्धा ही कीड परिणाम करते. त्याचबरोबर या किडीमुळं जी की एका लोकलमधून म्हणजे एका पाकळीमधून दुसऱ्या पाकळीमध्ये जाण्याचा जो तिचा मार्ग असतो जे की ह्या छायाचित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की एका पाकळीत दुसऱ्या आतमध्ये छिद्र पडतात आणि त्यामुळे कपाशीची प्रत सुद्धा खालावते. कपाशी अशी जाड ज्याला आपण कवडी कापूस सुद्धा म्हणतो तशा प्रकारचा सुद्धा कपाशी आपल्याकडं मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आपण पाहतो या छायाचित्रामध्ये की अशा प्रकारे कपाशीचं पूर्णतः नुकसान होतं आणि हा फर्दरचा कापूस आहे तो नंतर मजूर सुद्धा वेचायला घेत नाहीत. साधारणतः सुरुवातीचा कापूस जो आहे तो 4 रुपये 5 रुपये किलो प्रमाणे वेचत असतील तर या कपाशीला वेचायला मजूर 15 रुपये किलो प्रमाणे सुद्धा घेतात. आणि मग या अशा प्रकारच्या दर्जा खालावलेल्या कपाशीला जिनिंग मालक सुद्धा फारसं काही महत्त्व देत नाहीत आणि हा सुद्धा अत्यंत कमी भावामध्ये हा कपाशीची खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फर्दरचा कापूस जरी घेतला त्यातून 3 क्विंटल 4 क्विंटलचं उत्पादन जरी दिसत असेल तर त्या उत्पादनाला खर्च जर का विचार केला तर काय फारसं त्यामधून हाती लागत नाही. त्यामुळे आपल्याला क्षेत्रीय स्तरावर जेव्हा आपण विविध प्रकारचे प्रशिक्षण देतात तेव्हा या किडींबद्दल सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या किडीच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचं आहे की या किडीमध्ये 2 प्रकारचा जीवनक्रम असतो. एक कमी कालावधीचा जीवनक्रम आणि एक जो आहे तो दीर्घ कालावधीचा जीवनक्रम. कमी कालावधीचा जीवनक्रम साधारणतः डिसेंबर पर्यंत आपल्याकडे आढळून येतो, नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत, जो की 1 ते 1.25 महिन्यामध्ये पूर्ण होत असतो आणि त्याच्या पिढ्या सुद्धा होतात. परंतु जो दीर्घ कालावधीचा जीवनक्रम आहे तो मात्र जास्त कालावधीपर्यंत जात असतो. साधारणतः जानेवारी फेब्रुवारी पर्यंत हा जीवनक्रम होतो. त्यानंतर काय किंवा जानेवारी फेब्रुवारी किंवा साधारणतः जोपर्यंत वातावरण पोषक आहे किडीसाठी तोपर्यंत ही किडीच्या ज्या वाढीच्या अवस्था असतात त्यामध्ये ही जात राहते. किंवा ज्यावेळेस मग वातावरण पोषक राहत नाही त्यावेळेस मात्र ही सुप्त अवस्थेमध्ये पडून राहते आणि हा जो सुप्त अवस्थेचा कालावधी आहे तो 2 महिन्यापासून ते 8 ते 10 महिन्यापर्यंत सुद्धा सुप्त अवस्थेमध्ये कोशावस्थेत जाण्याच्या अगोदर ही कीड गेलेली असते. त्यामुळे ही सगळ्यात घातक आहे आणि सध्याचा जो कापूस आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा सुप्त अवस्थेतील अळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यानंतर गुलाबी बोंडअळीच्या संदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर अजून बरंचसं आहे परंतु आपल्या वेळेच्या अभावी आपण थोडंसं त्याला टाळण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर या किडीचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता रस शोषण करणाऱ्या किडींच्या बाबतीत आपल्याला आपण पाहिलेलंच आहे की त्याच्या अगोदर मला काही इतर महत्त्वाच्या ज्या काही किडी आहेत ज्या की कालांतराने नुकसान करू शकतात. त्यामध्ये लाल कोळी आहे. आपण पाहिलेलं आहे की साधारणतः पावसाळा संपल्यानंतर 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जे कडक ऊन पडते त्याला आपण हस्त नक्षत्रातलं ऊन म्हणतो आपण, त्या ऑक्टोबर हीट सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला, त्यावेळेस मात्र लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्याकडील भागामध्ये आता वाढत चाललेला आहे. त्यामुळे या लाल कोळीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला यावर सुद्धा आपल्याला डोळे झाकून चालणार नाही. त्याचबरोबर काही भागामध्ये करडे सोंडे ज्याला म्हणतो आपण सोंडे कीड
ती सुद्धा दिसून येत आहे, त्यावर सुद्धा आहे, किंवा काही भागामध्ये सुरुवातीच्या अवस्थेला पाने गुंडाळणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. आता या किडींचं व्यवस्थापन कसं करायचं, एकत्रितपणे आपल्याला जर का या किडींचं व्यवस्थापन करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर साधारणतः यांच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे की किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी अगोदर आपल्याला सर्वेक्षण करणं हे गरजेचं आहे. जेव्हापर्यंत आपण सर्वेक्षण करत नाही तोपर्यंत आपण व्यवस्थितपणे किडींचं व्यवस्थापन हे करू शकत नाही. सर्वेक्षणासाठी आपल्याला जे काही पद्धती आहेत कपाशीमधल्या, साधारणतः 10 झाडं कोणी निवडू शकतं किंवा 20 झाडं निवडू शकतं. त्यामध्ये मग तुम्ही रॅन्डम पद्धतीने निवडा, कोणी एक्स मध्ये निवडाल किंवा डब्ल्यू मध्ये निवडाल, कुठल्या पद्धतीने साधारणतः 1 एकरचं क्षेत्र निवडायचं. त्यामध्ये हे झाडं व्यवस्थितपणे सगळ्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतील अशा पद्धतीने निवडून घ्यायचे. झाडं निवडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्या जे काही नोंदणी करायची असते किडींची, त्या संदर्भात आपण जे निरीक्षण नोंदवायचे आहेत त्याबद्दल आपली इतिभूत माहिती आहेच. रस शोषण करण्याच्या किडीच्या बाबतीत आपण 3 पानांच्या बाबतीत घेतो, खालच्या बाजूचं पान, मधल्या भागातलं 1 पान आणि वरच्या बाजूचं पान. तर बोंडाळ्याच्या बाबतीत आपण पूर्ण झाडाची पाहणी करत असतो. गुलाब बोंडाळ्याच्या बाबतीत आपण बोंड फोडून पाहत असतो. तर हे सर्वेक्षण केल्याच्या नंतर, सर्वेक्षण हे नियमितपणे झाल्याच्या नंतर किडींची आर्थिक नुकसानाची पातळी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. साधारणतः तुडतुड्याच्या बाबतीत 2 ते 3 पिल्लं प्रति पान म्हटलं तर आर्थिक नुकसानाची पातळी आपल्याला दिसून येते. फुलकिड्याच्या बाबतीत 10 फुलकिडे प्रति पान दिसून येत असतील ती आर्थिक नुकसानाची पातळी आपण समजतो. पांढऱ्या माशाच्या बाबतीत 8 ते 10 प्रौढ माशा किंवा 10 पिल्ले आर्थिक नुकसानाची पातळी आपण समजतो. माव्याच्या बाबतीत 15 ते 20% प्रादुर्भाव असेल किंवा 10 मावा प्रति पान असेल ती आपण आर्थिक नुकसानाची पातळी समजतो. पिठ्या ढेकणाच्या बाबतीत 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त झाडे जर असतील तरी आर्थिक नुकसानाची पातळी समजतो. आणि बोंडाळ्याच्या बाबतीत 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त कळ्या, फुले, बोंडे याचा आपण आर्थिक नुकसानाची पातळी ही समजतो. आता व्यवस्थापन जे आहे ते आपल्याला आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या अनुषंगाने तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं तंत्र जे आहे ते सुद्धा सुरुवातीपासून समजून घेणं गरजेचं आहे. आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या तंत्राचा अवलंब आपल्याला कपाशीची लागवड जी आहे त्या लागवडीपासूनच करणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, फळझरच्या कापसामध्ये मोठ्या प्रमाणात बोंडअळीचे अवशेष असतात, इतर किडींचे अवशेष असतात. त्यामुळे साहजिकच आहे की कपाशी शेवटची वेचणी झाल्याच्या नंतर ताबडतोब त्या ठिकाणी शेतात जनावरं, शेळ्या, मेंढ्या वगैरे जे असतात ते चरण्यासाठी सोडाव्यात. त्यानंतर त्या कपाशीच्या झाडावर असलेली बोंडे, पाने इत्यादी खातील, त्यामुळे असलेल्या किडीच्या अवस्थांचा आपोआपच नायनाट होईल. त्यानंतर कपाशीचे जे काही अवशेष असतात, धसकट म्हणतो आपण, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे असलेल्या त्यावर असणाऱ्या किडी सुद्धा नष्ट होतील. उन्हाळ्यात खोल नांगरट आपण नेहमीच सांगत असतो, कारण बहुतांशी अळीवर्गीय किडींच्या पोस्ट जे असतात ते जमिनीमध्ये असतात. त्यानंतर कपाशीच्या शेताच्या कडेनं पाण्याच्या चारीतील असो की पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी यजमान वनस्पती, मी मगाशी म्हटलं की हिरवी बोंडाळी 183 प्रकारच्या वनस्पती जाऊ शकते. त्यामध्ये मग गाजर गवत आहे, पेटारी आहे, बावची आहे, रुचकी आहे, कोळशी, कडूजिरे असतील, काळा धोतर असेल इत्यादी जे काही तण आहेत त्यांचं सुद्धा नायनाट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंगाम संपल्याच्या नंतर कपाशीचा खोडवा घेण्याचं टाळायचं आहे. त्यानंतर कपाशीच्या कुळातील ज्या काही इतर पिकं आहेत त्यामध्ये भेंडी आहे, आंबाडी आहे, त्यांचं सुद्धा आपल्याला त्यानंतर टोमॅटो, हरभरा अशी पिकं सुद्धा कपाशीपूर्वी किंवा नंतर घेण्याचं टाळायचं आहे. रस शोषण करण्यात तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्रयुक्त खतांचा वापर सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी टाळायचा आहे. आपण पाहतोय शेतकऱ्यांना कपाशीचं पीक हे लुसलुशीत दिसायला लागतं. साहजिकच आहे, आर्थिक दृष्ट्या किंवा शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून सगळ्यात मोठं पीक असल्यामुळं शेतकरी त्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देतात. जमिनीतून प्रत्येक कोळपणीसोबतच नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो. तसेच फवारणीमधून सुद्धा जे काही विद्राव्य खतं असतात त्यांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात भडीमार केला जातो. त्यामुळे नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर असेल तर निश्चितच आहे त्या ठिकाणी कीड कमी प्रमाणात येईल. पण नत्रयुक्त खतं अति प्रमाणात जर का झाली झाडं लुसलुशीत होतात आणि त्यामुळं त्यावर जो काही किडींचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त प्रमाणामध्ये हा येत असतो. आणि साहजिकच आहे, झाडं लुसलुशीत झाले की त्यातलं 2 बोंडातलं अंतर वाढणार आहे, 2 फांद्यातलं अंतर वाढणार आहे. त्यामुळे कपाशीचं झाड हे फक्त काही वाढ जास्त प्रमाणात होणार आहे आणि उत्पादन हे कमी प्रमाणात येऊ शकतं. त्यामुळे थोडंसं आपल्याला नत्रयुक्त खतांवर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
आता कपाशीचे लागवडीचे अंतर सुद्धा वेगवेगळे आहे. 4x1 आहे, 5x1 आहे. झाडे सरांनी लागवड तंत्रज्ञान सांगितलं असेल, त्यामुळे ज्याप्रमाणे शिफारसी तंत्रज्ञान जे आहे किंवा शिफारसीचे 2 ओळीतील अंतर किंवा 2 झाडातील अंतर आहे ते सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात झाडं जर का मोठी झाली आणि एकमेकांमध्ये फांद्या गेल्या तर पांढऱ्या माशीसारखी कीड वाढू शकते, बोंडअळी सुद्धा वाढू शकतात. त्यामुळे ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किडीचे नैसर्गिक शत्रू कीटक आहेत, शत्रू कीटक जे आहेत त्यांचं संवर्धन होण्यासाठी आपण मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके, मिश्र पिके तसेच कपाशीच्या पिकाभोवती झेंडू किंवा एरंडी या सापळा पिकांची सुद्धा एक वळ कडेने लावणं गरजेचं आहे. झेंडू का लावायचा तर सगळ्यात अगोदर हिरवी बोंडाळी जी आहे ती झेंडूच्या झाडावर येते. त्याचबरोबर एरंडी ही स्पोडोप्टेरासाठी काम करते. त्याचबरोबर पांढऱ्या माशीसाठी सुद्धा आपल्याकडे काम करते. आणि मका, चवळी वगैरे हे मित्र कीटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. त्या दृष्टीने या किडींची लागवड करणं गरजेचं आहे. या पिकांची लागवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर आंतरमशागत करून साधारणतः 8 ते 9 आठवडे पीक हे तणविरहित ठेवायचं, कारण तणावर मोठ्या प्रमाणात पिठ्या ढेकून असेल किंवा इतर किडींचं सुद्धा आढळून येतात. त्यामुळे अशी तणं काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रादुर्भावग्रस्त झालेली जी काही गळालेली पाते, गळालेली बोंड जमा करून नष्ट करावी. पिठ्या ढेकणाची व्यवस्थापन करताना सर्व पिकांवर फवारणी करण्याऐवजी फक्त प्रादुर्भावग्रस्त भागावरच फवारणी करायची, कारण पिठ्या ढेकण्यासाठी आपण 1.5 पट जास्त प्रमाणात कीटकनाशक वापरत असतो. त्यामुळे तेवढ्याच भागावर जर का हे केलं आणि इतर भाग नाही फवारला तर जे काही मित्र कीटक असतात त्यांना जास्त प्रमाणामध्ये अपाय होणार नाही आणि आपलं संभाव्य जे पिठ्या ढेकणाचं नियंत्रण जे आहे ते तर होईलच, पण त्याचबरोबर इतर मित्र कीटक सुद्धा मरणार नाहीत. गुलाबी बोंडाळीचा सुरुवातीच्या दृष्टीने आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जरी काही प्रमाणामध्ये गुलाबी बोंडाळीच्या आळ्या काही प्रमाणात दिसायला लागल्या, जोपर्यंत पाते फुलं येत नाहीत तोपर्यंत गुलाबी बोंडाळीबद्दल आता जे येणारी कीड आहे ती सुसायडल पॉप्युलेशन म्हणतो आपण. मागच्या 2-3 वर्षापासून असं लक्षात यायलंय की जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही प्रमाणात गुलाबी बोंडाळी ही दिसायला लागलेली, पण ती टिकत नाही, ती आपोआपच तिला खाद्य नसल्यामुळं मरून जाणार आहे. पण जेव्हा पाते किंवा फुलं लागायला सुरुवात होतात त्यानंतर मात्र आलेली बोंडाळी ही जास्त प्रमाणात नुकसानकारक असते. त्यामुळे गुलाब बोंडाळीच्या डोमकळ्या दिसायला लागल्या म्हणजे गुलाबाच्या फुलासारखं डोम झालेलं म्हणजे न उमललेलं फुल ज्याला म्हणतो आपण दिसून आल्यास अशा अळीसहित नष्ट करायच्या, तोडून नष्ट करायच्या. त्याच्यानंतर पांढऱ्या माशीसाठी आपल्याला सुरुवातीपासूनच पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पिवळ्या चिकट सापळ्याच्या माध्यमातून आपल्याला किंवा मग कोळपणीच्या सोबत बैलाच्या सोबत पाठीमाग जर आपण पिवळ्या रंगाच्या पॉलिसीला एरंडीचं तेल वगैरे लावून जर का आपण हे केलं, कोळपणी केली, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पांढऱ्या माश्या चिटकून मरतात. त्यानंतर पक्ष्यांचं सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व कीड व्यवस्थापनामध्ये आहे. त्या दृष्टीनं कपाशी शेतामध्ये साधारणतः 25 पक्षी थांबे प्रति हेक्टर जर का आपण लावले तर या पक्षी थांब्यावर किडी थांबून चांगल्या प्रकारे किडीचं व्यवस्थापन करू शकता. त्याचबरोबर काही प्रमाणात मोठ्या आळ्या जर का दिसायला लागल्या तर त्या अशा कमी ज्यांचं क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांनी मोठ्या आळ्या वेचून त्या सुद्धा रॉकेल मिश्रित पाण्यात वगैरे टाकून नष्ट करू शकतो. त्यानंतर गुलाबी बोंडाळीचे असो किंवा हिरवी बोंडाळीचे असो याचे पतंग मोठ्या प्रमाणात दिसायला लागले की किंबहुना साधारणतः पीक हे फुले पातेवर आलेलं असेल त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी कामगंध सापळ्याचा वापर करायचा आहे. हिरव्या बोंडाळीसाठी आपल्याला माहिती हेली लूर असलेले सापळे वापरायचे आणि गुलाबी बोंडाळीसाठी गॉसिप लूर असणारे हे सापळे लावायचे आहे. आता सापळे लावण्याच्या बाबतीत सुद्धा एक काळजी घेणं गरजेचं आहे की साधारणतः सापळा लावल्याच्या नंतर पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर हा सापळा लावला गेला पाहिजे. त्यानंतर सापळा सरळ रेषेमध्ये पाहिजे, वाकडा वगैरे झालेला नाही पाहिजे. त्याच्यानंतर त्याची जी पॉलिथिन आहे ती व्यवस्थितपणे त्या काठीला बांधलेली पाहिजे. त्यानंतर त्याची जी काही लूर आहे ती लूर सुद्धा वेळेच्या वेळी बदलणं गरजेचं आहे. त्या लूरला हाताचा कमीत कमी कसा स्पर्श होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचं जे काही मेकॅनिझम आहे स्मेलवर असल्यामुळे त्याला जास्त बाधा येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारा असेल, जे शेतातले विविध प्राणी असेल, कुत्रा असेल, रानडुक्कर असेल, याच्या माध्यमातून सुद्धा या सापळ्यांना व्यवस्थितपणे होत नाही किंवा त्यांचे जे काही नुकसान केलं जातं. त्यामुळं सापळ्यांकडे वेळोवेळी लक्ष देऊन तो व्यवस्थित स्थितीमध्ये आहे का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि अशा सापळे जर का आपण सुरुवातीपासून जर का लावले साधारणतः पीक 40-50 दिवसात झाल्यापासून तर एक लक्षात येईल की कुठल्याही गुलाबी बोंडाळी असो किंवा हिरवी बोंडाळी असो त्यांचे मोठ्या प्रमाणात पतंग जे आहेत ते दिसायला लागले की आपोआपच या सापळ्यांमध्ये पतंग मोठ्या प्रमाणात अडकायला सुरुवात होतात
आणि पुढचं जे काही व्यवस्थापन आहे ते या सापळ्यांवरच सगळं अवलंबून आहे. हिरव्या बोंडअळीसाठी जरी आपण फवारणी करू शकतो, परंतु गुलाबी बोंडअळीसाठी एकदा बोंडामध्ये आळी गेली की आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गुलाबी बोंडअळीच्या सगळ्यात महत्त्वाचं जे काही आपल्याकडचं अस्त्र आहे ते म्हणजे कामगंध सापळे आहे. त्यामुळे या कामगंध सापळ्यांचा अत्यंत काटेकोरपणे चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आता सापळ्यांमध्ये पतंग मोठ्या प्रमाणात यायला लागले की बरोबर त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी ट्रायकोकार्डचा वापर सुद्धा करू शकतो. यासाठी गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामेटोडिया बॅक्टी नावाचा जो काही स्ट्रेन आहे तो चांगला आहे. त्याची उपलब्धता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी काही आमची जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे त्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध झालेल्या आहे. त्याचबरोबर शासनाच्या ज्या काही जैविक कीटकनाशक प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्याची उपलब्धता आहे. विशेषतः ट्रायकोग्रामेटोडिया बॅक्टी हा जो स्ट्रेन आहे त्याचा आपण गुलाबी बोंडअळीसाठी परिणामकारक म्हणून सिद्ध झालेला आहे. त्यानंतर हिरव्या बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस आहे, ट्रायकोग्रामा जापोनिकम आहे, ती सुद्धा परिणामकारक आहे. त्याचे कार्ड आपल्याला पतंग दिसायला लागले की त्याच वेळेस लावणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ट्रायको कार्ड मधून निघालेले जे भुंगे आहेत ट्रायकोग्रामाचे त्यांना अंडी ही सहजपणे उपलब्ध होतील. त्या दृष्टीने नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळं कीड व्यवस्थापनामध्ये या कामगंध सापळ्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर आपण अंडे द्यायला लागली कीड की त्याच वेळेस आपण निंबोळी अर्काचा सुद्धा वापर करू शकतो. साधारणतः निंबोळी अर्कामध्ये कोणत्याही पीपीएमचं घ्या पण निंबोळी अर्क जर का वापरत असू तर ते काय होईल की अंडीनाशक म्हणून काम करतं. अंड्यातून निघालेली आळी असेल त्या आळीला मारण्याचं काम करतं किंवा आळीची भूक कमी करतं. आणि अशी आळीची भूक कमी झाली की आपोआपच प्रतिकारशक्ती कमी होते. तिची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे साहजिकच आहे ती आळी जी आहे ती आपोआपच मग लवकर किडींना बळी पडते. त्यामुळं जे काही आपण वापरणार कीटकनाशक असू त्याला एक पूरक बनवण्यासाठी किंवा त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी सुद्धा या निंबोळी अर्काचा वापर हा चांगल्या प्रकारे होतो. तेव्हा शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शक्यतो घरचं जर का आणि ताजा निंबोळी अर्क असेल 5% निंबोळी अर्क तर तो अत्यंत चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. जर का तो शक्य नसेल तर आपण बाजारामध्ये चांगल्या कंपनीचं चांगल्या व्यवस्थित असणार कोणत्याही पीपीएमचं घ्या, फक्त त्याचं प्रमाण व्यवस्थितपणे वापरा, जेणेकरून त्याचं सुद्धा व्यवस्थितपणे होऊ शकतं. नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो आपण. त्याचबरोबर कपाशी जे मित्र कीटक आहेत त्याचं सुद्धा संवर्धन करणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की किडींचं व्यवस्थापन 98% किडींचं व्यवस्थापन हे निसर्गाचे घटक आणि निसर्गामध्ये उपलब्ध असणारे त्या किडींचे नैसर्गिक शत्रू याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवलंबून असतं. त्यामुळे याचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. तर या मित्र कीटकाचं संवर्धन करण्यासाठी पहिली फवारणी आपल्याला किती लांबवता येईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण पहिली फवारणी व्यवस्थित लांबवत नाही तोपर्यंत या मित्र कीटकांसाठी जास्त प्रमाणात हानिकारक असतं. पहिली फवारणी लांबवायची कशी? काही प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी दिसायला लागल्या तर कपाशीच्या बोळ्याच्या साहाय्यानं फक्त कपाशीच्या जे काही वरचा जो भाग आहे शेंड्याकडचा भाग त्याला आंतरप्रवाही कीटकनाशक जर का आपण लावलं तर निश्चित प्रमाणे जो आंतरप्रवाही कीटकनाशक जर लावलं तर साहजिकच ते आंतरप्रवाही कीटकनाशक पूर्ण झाडामध्ये पसरेल. रस शोषण करणाऱ्या किडींचा आपोआपच त्या ठिकाणी बंदोबस्त होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे फवारणी घेण्याची गरज नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा पहिली फवारणी लांबवू शकतो. त्यानंतर पिठ्या ढेकणाचा प्रादुर्भाव जर का काही ठिकाणी दिसून आला किंवा तुडतुडे वगैरे दिसून आले तर आपण जैविक ज्या बुरशी आहेत विशेषतः त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम लिकॅनी नावाची जी बुरशी आहे ती अत्यंत परिणामकारक अशी सिद्ध झालेली आहे. तर या बुरशीचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचाच आहे. व्हर्टिसिलियम लिकॅनी 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर का फवारणी केली तर रस शोषण करणाऱ्या ज्या किडी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतो. त्याचबरोबर घालकिडी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात जे की मावांना खाण्याचं काम करतात. गुलाबी बोंडअळीच्या किंवा अमेरिकन बोंडअळीच्या अंड्यांना सुद्धा खाण्याचं काम करतात. या जे काही ढालकिडी आहेत त्याच्या 6 ते 7 प्रजाती आपल्याकडच्या भागामध्ये आढळून येतात. त्याचा साधारणतः ज्वारीच्या दाण्यासारखे दिसतात परंतु त्याचा जो रंग आहे तो काही प्रजातीमध्ये थोडासा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळं आणि अळी आणि प्रौढ यामध्ये सुद्धा विसंगती होत नाही. बऱ्याचदा शेतकरी आमच्याकडे सुद्धा येतात किंवा या किडीसाठी काय फवारायचं
तर किंवा आपण आपल्या माध्यमातून जे काही प्रशिक्षण देताल त्यामध्ये एक लक्षात घ्या की ढाल किड्याची आळी आणि प्रौढ जो आहे तो कसा ओळखायचा आणि ते शेतकऱ्याला सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे, जेणेकरून याचं संवर्धन होणं गरजेचं असतं. नंतर ट्रॅक कार्डच्या संदर्भात मी मगाशी सांगितलेलं आहे, गुलाबी बोंडअळीचं पीक साधारणतः 120 ते 130 दिवसात झाल्यानंतर ट्रायकोग्रामाटोडिया बॅक्टेरियाचा वापर करायचा आहे. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये जर म्हटलं कामगंध सापळ्यामध्ये पतंग यायला लागले की त्याचबरोबर आपल्याला ट्रायकोगार्डचा वापर हा करायचा आहे. त्यानंतर क्रायसोपा सुद्धा एक फार महत्वाची अशी एक उपयुक्त अशी मित्र कीटक आहे. साधारणतः हेक्टरी 10,000 अंडी या प्रमाणात कपाशी शेतात एकसारख्या प्रमाणात पीक 40 ते 45 दिवसाचे झाल्यानंतर 30 दिवसाच्या अंतराने 2 वेळा सोडावीत. हे मित्र कीटक साधारणतः मावा, तुडतुडे, बोंडअळीचे लहान अंडी यावर जगतात. विशेषतः मावा हे यांचं आवडतं खाद्य आहे आणि आपल्याकडे भागामध्ये याच्या 2 प्रजाती सापडतात, क्रायसोपरलिया कार्ने आणि मेलाडा बोलिनेन्सिस नावाची. ही जी कचरा वगैरे त्याच्या शरीरावर घेतलेली जी आहे ती आहे मेलाडा बोलिनेन्सिस. त्यानंतर कपाशीच्या आपण इकोसिस्टीम पाहिली त्याच्यामध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक शत्रू कीटक ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सिरफिड माशी आहे, पेंटेटोमिड बग आहे, कातीन आहे, भुंगे आहे, ड्रॅगन फ्लाय आहे, चतुर आहे, रॉबर माशी आहे, गांधील माशी आहे, प्रार्थना कीटक आहे किंवा टॅक्निड माशी आहे. हे सुद्धा असंख्य प्रमाणात होतात आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात किडींचं नियंत्रण होण्यासाठी मदत होते. मी मगाशी सांगितलं की 98% किडींचं नियंत्रण हे वातावरणातील घटक आणि या मित्र कीटकाच्या माध्यमातून होतं. कोट्यावधी रुपयाचं कीटकनाशक वापरून सुद्धा आपण फक्त 2% किडींचं नियंत्रण करू शकतो. त्यामुळं आपल्याला या मित्र कीटकांचं सुद्धा चांगल्या प्रकारे संवर्धन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे जे काही अझाडिरेक्टिनचा वापर आहे, व्हर्टिसिलियम लिकॅनीचा वापर आहे, त्याचबरोबर HNPV हिरव्या बोंडअळीसाठी आहे, स्पोडोप्टेरासाठी SLNPVचा वापर सुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर या आळ्यांसाठी आळीतील काळामध्ये नोमोरिया रिलाय, जसं की आता मेटारायझियम रिलाय झाले, तर ही सुद्धा कीड चांगल्या प्रकारे परिणामकारक अशी सिद्ध झालेली आहे. त्यानंतर दुसरी जी महत्वाची जी कीड आहे ती यावर्षी त्या किडीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, ती म्हणजे हुमणी कीड. त्यासाठी मेटारायझियम आणि सुपलीचा वापर सुद्धा आपण करू शकतो. जमिनीमध्ये ज्या ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसायला लागलेला आहे त्या ठिकाणी करू शकतो. आता काही मगाशीच आर्थिक नुकसानच्या पातळ्या सांगितल्या आपल्याला. जर का कीड या आर्थिक नुकसानच्या पातळीच्या वर जात असेल तर मात्र आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे जाणं हे क्रमप्राप्त ठरतं. परंतु आता प्रत्येक किडींसाठी जर का प्रत्येक वेळेस वेगवेगळं औषध जर का म्हटलं तर शेतकऱ्यांना सुद्धा हे वापरणं जिकिरीचं ठरतं, कारण प्रत्येक किडीसाठी प्रत्येक वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी शेतकरी हे करू शकत नाहीत. त्यामुळे साधारणतः आपण शेतामध्ये पाहिलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला तुडतुडे दिसून येतात आणि आता जुलै ऑगस्ट याच्यामध्ये काही प्रमाणात फुलकिडे दिसतात आणि मावा सुद्धा दिसतो. अशा वेळेस या 3 किडी जर का असतील तर त्यासाठी कुठले कीटकनाशक वापरायचे, तर त्या दृष्टीने आपण काही कीटकनाशकांची नावं या ठिकाणी सांगतोय मी. त्या दृष्टीने त्यातलं आपण एक कीटकनाशक निवडून फवारणी करणं गरजेचं आहे. यात तुडतुडे जास्त प्रमाणामध्ये असतील, काही प्रमाणात फुलकिडे असतील आणि मावा असेल तर फ्लोनिकॅमिड नावाचं एक जे की बाजारामध्ये उलाला नावानं किंवा पनामा नावानं मिळतं, 2 ग्रॅम प्रति 10 लिटर याप्रमाणे साध्या पंपासाठी वापरायचे. बुप्रोफेजिन ही सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे, 20 मिली प्रति याप्रमाणे. डायफेन्थ्युरॉन 50 WP 12 ग्रॅम याप्रमाणे वापरायचे. त्याचबरोबर फिप्रोनिल 5 SC 30 मिली, ॲसेफेट 75 SP 8 ग्रॅम याप्रमाणे आपण वापरायचं आहे. त्याचबरोबर पांढरी माशी जर का जास्त असेल तर पांढऱ्या माशीचा साठी सगळ्यात महत्वाचं आहे की निंबोळी तेलाचा वापर जर का आपण सुरुवातीपासून केलेला असेल किंवा HNPV NSKचा वापर केलेला असेल तर निश्चितपणे त्या शेतामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जो आहे तो तुलनेनं अत्यंत कमी असा आपल्याला दिसून येईल. आता दुसरं एक महत्वाचं आहे की आपण मागच्या 2-3 वर्षापासून गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं एक काय करतोय की सिंथेटिक पायरेथॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर हा जास्त करतोय. पण जेवढा सिंथेटिक पायरेथॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर आपण जास्त करू तेवढी पांढऱ्या माशीचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. कारण पांढऱ्या माशीचे नैसर्गिक मित्र कीटक आहेत इन्कार्सिया फार्मोसा आणि इडोमोसिरस, तर या 2 मित्र कीटकांना सगळ्यात जास्त नुकसान जे आहे ते या सिंथेटिक पायरेथॉइड गटातील कीटकनाशकांमुळे होतं आणि त्यामुळं पांढऱ्या माशीला निसर्गात मारणारे कीटक राहत नाहीत, त्यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे एक काळजी घ्या की सिंथेटिक पायरेथॉइड गटातले कीटकनाशकांचा वापर हा जेवढा उशिरा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा गुलाबी बोंडअळीसाठी. त्यानंतर पांढऱ्या माशीचे प्रौढ जर असतील तर डायफेन्थ्युरॉन 50 WP 12 ग्रॅम
हे प्रौढसाठी अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. बुप्रोफेजिन आहे, ॲसेफेट आहे, फ्लोनिकॅमिड आहे. त्यानंतर काही प्रमाणात कोष आणि पिल्ल असतील त्यासाठी पायरिप्रॉक्सिफेन बाजारामध्ये लेनो वगैरे नावानं मिळतं. हे सुद्धा चांगल्या प्रकारे परिणामकारक असं कीटकनाशक आपल्याला दिसून आलेलं आहे. त्याचबरोबर आता बोंडाळ्यांसाठी आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर जर जात असतील, गुलाबी बोंडाळीसाठी तर प्रोफेनोफॉस आपण चांगल्या प्रकारे वापरतो. एक चांगला अंडीनाशक म्हणून सुद्धा परिणामकारक सिद्ध झालेले आहे आणि शेतकरी सुद्धा मागील 2-3 वर्षापासून वापरत आहेत. त्या व्यतिरिक्त जे काही केंद्रीय कीटकनाशक मंडळाने जे काही रिकमेंड केले कीटकनाशक आहेत बोंडाळ्यांसाठी, त्यामध्ये थायोडिकार्ब आहे, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, स्पिनोसाइड आहे, क्लोरांट्रेनिपोल आहे, फ्लोबेंडामिड आहे, नोआलुरान आहे. हे सगळे कीटकनाशक जे आहेत हे हिरवी बोंडाळीसाठी आहेत. विशेषतः गुलाबी बोंडाळीसाठी परिणामकारकता सिद्ध होणारी तीच कीटकनाशक आहेत. त्यांचा आम्ही या प्रमाणात आपण दिलेला आहे. त्यानंतर काही प्रमाणात तंबाखूवर पाणी खाणाऱ्या किडी दिसत असेल तर क्लोरांट्रेनिपोल आहे, नोआलुरान आहे. परंतु अलीकडे मागच्या 10 वर्षाचा अनुभव जर लक्षात घेतला तर तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळी फारशी आपल्याकडे दिसून येत नाही अजून तरी. त्यामुळे फारशी अजून त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर पिठ्या ढेकूण आहे. पिठ्या ढेकणाचं आपण पाहिलं त्याच्या अंगावर एक प्रकारे मेणासारखं आवरण असतं. त्यामुळं पिठ्या ढेकण्यासाठी जेव्हा आपण फवारणी करू तेव्हा त्यासोबत डिटर्जंट पावडर किंवा मग स्टिकर वापरणं हे कंपल्सरी गरजेचं आहे. पिठ्या ढेकण्यासाठी शिफारशीची कीटकनाशक त्यामध्ये ॲसेफेट आहे, क्लोरपायरिफॉस आहे, बुप्रोफेजिन आहे. या व्यतिरिक्त आता बॅन होणारच कीटकनाशक डायक्लोरोफॉस ते जरी उपलब्ध होत असेल ते सुद्धा चांगलं परिणामकारक सिद्ध झालेलं आहे. त्याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर लाल कोळीचा जर का प्रादुर्भाव दिसून येत असेल तर त्यासाठी डायकोफॉल आहे, स्पायरोमेसिफेन आहे, जे की कोळी नाशक म्हणून त्यांचा वापर केला जातो. स्पायरोमेसिफेन हे पांढरी माशी आणि विशेषतः पांढऱ्या माशीचे कोष आणि पिल्ल त्याचबरोबर कोळी यांच्यासाठी एकत्रितपणे वापरासाठी सुद्धा फायदेशीर असं कीटकनाशक आहे. आता हे झालं कीटकनाशकांच्या बाबतीत. परंतु शेतकऱ्यांनी काय करू नये किंवा तुम्ही जे काही आता प्रशिक्षण घेता त्याच्यामध्ये काय करू नये जेणेकरून किडींच्या बाबतीत फारसे प्रश्न निर्माण होणार नाहीत, तर ते लक्षात घेणं गरजेचं आहे. जर शक्य असेल तर पिकाच्या 2 महिन्याच्या काळात रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे आपण स्वॅब वापर घ्यायचा त्याचा किंवा बोळा जो असतो कपाशीचा बोळा तो घेऊन फक्त आंतरप्रवाह कीटकनाशक याच्या शेंड्याला फक्त लावायचा आहे. त्यानंतर पतंगवर्गीय दुय्यम कीटक जसे कापसाची पाने गुंडाळणारी अळी, कापसावर उंटाळी इत्यादी विरुद्ध फवारणी करू नये. ह्या दुय्यम कीटक आहेत. याचा प्रादुर्भाव सुरुवातीला जरी दिसत असला तरी कालांतराने त्याचा होत नाही आणि कपाशीच्या उत्पादकतेवर याचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही. त्यानंतर बीटी कापसावर नंतरचा निवड दबाव टाळण्यासाठी बीटी पावडरची फवारणी करू नये. कारण बीटी ही ऑलरेडी त्याच्या जनुकामध्ये आहे, त्या झाडामध्येच आहे जनुक ते, आणि त्याच्यावर परत बीटी पावडर जर का फवारणी करत असू तर मात्र मग त्या ठिकाणी निवड दबाव हा निर्माण होतो आणि प्रतिकारशक्ती वाढीस लागण्यास मदत होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲसिटामिप्रिड आहे, इमिडाक्लोप्रिड, क्लोथिओनिडिन, थायमोथॉक्झॅम या सगळ्यांना काय म्हणतात की निओनिकोटिनॉइड गटातील कीटकनाशक. या कीटकनाशकांचे जे काय आहे ते कीटकांची प्रतिकारशक्ती वाढवतात. आता इमिडाक्लोप्रिडच्या बद्दल जर पाहिलं तर 300 पटीपर्यंत सुद्धा या किडीने प्रतिकारशक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे शक्यतो यांचा वापर सुरुवातीच्या काळामध्ये तर टाळायचाच आहे. त्यानंतर जे काय घातक कीटकनाशक आहेत जे आपण कीटकनाशकाचा जर का डबा पाहिला त्यावर लाल त्रिकोणामध्ये जे कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये फॉस्फोमिडान आहे, मिथाइलपिरेथियन, फोरेट आहे, मोनोकोटोफॉस आहे, डायक्लोरॉस आहे, क्लोरोपायरिफॉस, कार्बोफ्युरॉन आहे, मिथोमिल आहे, ट्रायझोफॉस, मेटासिस्टॉक यांचा वापर आपल्याला करायचा नाही. कारण हे मानवासाठी तर अपायकारक आहेतच आहेत, त्याचबरोबर मित्र कीटकांसाठी सुद्धा हानिकारक आहेत, पर्यावरणासाठी सुद्धा हानिकारक आहेत. त्यामुळे शक्यतो त्यांचा वापर करायचा आहे. साहजिकच अशा झाड कीटकनाशकांचा आपण वापर केला, मित्र कीटकांची संख्या कमी झाली तर त्या ठिकाणी किडींचा पुनरुत्थान होण्यास मदत होते. त्यानंतर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिंथेटिक बायोथ्रेट गटातील कीटकनाशकाचा वापर टाळायचा आहे. मी मग सांगितलेलं आहे की ते पांढऱ्या माशीचे मित्र कीटक हे मारण्यास मदत करतात. त्यानंतर कीटकनाशकांचे मिश्रण सुद्धा टाळायचं आहे. बरेचसे शेतकरी आपण पाहतो एका कीटकनाशकांची फवारणी करतच नाहीत. साधारणतः 1-2 कीटकनाशक, 1-2 बुरशीनाशक, त्यासोबतच काही विद्राव्य खतं, त्याचबरोबर संप्रेरक म्हणता येईल किंवा मग संजीवक म्हणता येईल त्यांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करतात, जेणेकरून उपयुक्त जे काही आपल्याला साध्य करायचं आहे किडीचं व्यवस्थापन ते योग्यरित्या होत नाही आणि कीटकनाशकाचं मिश्रण केल्यामुळं जो काय होणारा जो खर्च आहे तो सुद्धा वाया जातो. त्यामुळे शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण जे प्रशिक्षण देतात शेतीशाळेच्या माध्यमातून वगैरे तर त्यावेळेस एक सांगा की कीटकनाशकांची कृपा करून मिश्रण करू नका.
आपल्या शेताचं आपण सगळ्यात मी सुरुवातीला सांगितलं की कीड व्यवस्थापनाचं पहिली पायरी जर काय असेल तर ती आहे किडींचं सर्वेक्षण करणं. सर्वेक्षण केल्याच्या नंतर जी कीड आपल्याला सापडली ती कीड ओळखणं महत्वाचं आहे. ओळखल्यानंतर ती कीड मित्र कीटक आहे का शत्रू कीटक आहे हे ठरवणं गरजेचं आहे. शत्रू कीटक असेल तर त्या किडीसाठी नेमकं पर्यायी एकात्मिक व्यवस्थापनाचं तंत्र कोणतं आहे आणि त्याच्या उपर एक कीड जर का जास्त असेल तर त्या किडीसाठी शिफारशीत केलेलं कीटकनाशक कोणतं आहे तेवढ्या एकाच कीटकनाशकाची जर का फवारणी केली तर ते सुद्धा फायदेशीर ठरू शकतं. आणि असं काही नाही की एक कीटकनाशक फक्त एकाच किडीला मी मगाशी सुद्धा जी कीटकनाशकांची नावं दिली ती 2-3 किडीच्या ग्रुपनुसार दिली. 2-3 किडी एकाच वेळेस असल्या तरी कुठलं कीटकनाशक वापरायचं तर तशा पद्धतीने आपल्याला कीटकनाशकांचं मिश्रण टाळायचं आहे. पर्यावरणाचा जास्त असल्यामुळे नवीन किडीच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा कारणीभूत ठरत असतं. अशा पद्धतीने आपण योग्य प्रकारे कीटकनाशकांचा वापर करून किंबहुना एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं तंत्र वापरून किडींचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर माझे आपल्या माध्यमातून किंवा आपण जे प्रशिक्षण देतात तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात ठेवा की जे किडींचं व्यवस्थापन आहे ते तर आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंना कीटकनाशकांचा सुयोग्य वापर कसा करायचा या दृष्टीने सुद्धा थोडंसं सांगणं गरजेचं आहे. कीटकनाशक वापरते वेळेस योग्य प्रकारचे जे काही त्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षित जे उपकरणं आहेत त्यांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. तोंडाला मास्क लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲप्रॉन घालणं गरजेचं आहे. जे कीटकनाशकांचे जे फवारे वगैरे आहेत त्यांची सुद्धा योग्य प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. आणि कीटकनाशकांची हाताळणी सुद्धा चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकरी बंधूंना किडींचं व्यवस्थापन करते वेळेस कुठल्याही प्रकारे अपाय होणार नाही त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. ही काही प्रमाणामध्ये मी माझ्या परीनं जी काही कपाशीवरील येणाऱ्या प्रमुख किडी आहेत आणि त्याचे व्यवस्थापन कसं करायचं याबाबत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणीमुळं सुरुवातीला मी आपल्याला काय फोटोग्राफ्स वगैरे जे काही दाखवू शकलो नाही तरी पण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझं जे PPT आहे ते तर मी शेअर करतोच आहे आपल्यासोबत. पण या व्यतिरिक्त जर का कपाशीच्या किडीच्या संदर्भात आपले क्षेत्रीय स्तरावर काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी माझा WhatsApp नंबर आहे, ईमेल आहे, त्याच्यावर आपण कधीही आपण संपर्क साधू शकता. स्क्रीनवर माझा मोबाईल नंबर सुद्धा दिसतो आहे आणि ईमेल आहे. त्याच्या माध्यमातून निश्चितपणे मी जे काही अडचणी असतील आपल्या किडींच्या संदर्भातल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी रामितीच्या माध्यमातून डॉक्टर अभय पडेले आणि त्यांनी मला संपर्क साधून नेमकं आपल्यासमोर जे काही माझे विचार आहेत किंवा जे काही कीड व्यवस्थापनाचं तंत्र आहे ते मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी रामितीचे व आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हॅलो. हा सर. हॅलो. हॅलो. हा सर प्रश्न का? हॅलो. हा प्रश्न घेऊयात सर. हा चालेल चालेल. प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा सर आवाज येतोय? हा येतोय आवाज येतो. सर मी बोलते. आवाज कटतोय आपला. हॅलो. हॅलो. हा बोला. सर पालम तालुक्यामध्ये ना इथे सध्या म्हणजे गोगलगाईचा जास्त अटॅक झालेला आहे. तर त्यासाठी काय आपण शेतकऱ्यांना करू शकतो? गोगलगाय स्नेल आहेत का पैसा म्हणजे मिलीपेड आहेत त्यापैकी कोणते? दोन्हीचा पण अटॅक आहे. हा तर या वर्षीची परिस्थिती जर का पाहिली तर पूर्णामध्ये आणि पालममध्ये काही ठिकाणी आपल्याला पैसा जी कीड आहे किंवा गोगलगाय आहेत त्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर पैसा किडीच्या बाबतीत एक लक्षात घ्या की
मोठे पाऊस झाले तर पैशाचा प्रादुर्भाव फारसा राहणार नाही, परंतु वाटतं पूर्णेमधले वजूर वगैरे काही भागांमध्ये मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं पैसा किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. तर त्यासाठी पर्याय म्हणून एक आहे की त्यासाठी शिफारशीत असं कीटकनाशक कुठलंही नाहीये. फक्त त्यासाठी आपण एक पर्याय फोरेट वगैरे जे आहे किंवा फिप्रोनिल आहे किंवा कार्टाप हायड्रोक्लोराइड आहे, त्याचे जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते आपण काही प्रमाणात त्या ठिकाणी टाकू शकतो. त्याच्या माध्यमातून ती कीड कमी होण्यास मदत होते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे डाळीचा भरडा वगैरे आहे ते टाकायचं, पण त्याच्या माध्यमातून पक्षी मरण्याचा प्रादुर्भाव वाढला म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते थोडंसं हानिकारक आहे. आणि गोगलगायच्या बाबतीत एक आहे की तुम्ही जर का त्या शेताच्या भोवताली चुना आहे, चुन्याची जर का रेष ओढली असेल तर ते सुद्धा परिणामकारक, किंवा ओलं पोतं जे आहे किंवा गवत जरी असेल तर गवत त्या ठिकाणी जमा करून ठेव, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोगलगाय जमा होतात आणि त्या मग आपण मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकतो किंवा मिठाचं पाणी त्या गोगलगायवर फवारू सुद्धा शकतो, त्यामुळे त्याचं नियंत्रण होऊ शकतं. त्या व्यतिरिक्त स्नेल किल म्हणून आहे, मेटाल्डिहाइड त्याच्यामध्ये आहे, त्याचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीनं पैसा आणि गोगलगायचं नियंत्रणाच्या दृष्टीनं सध्याचे उपाय जे उपलब्ध आहेत आपल्याकडं त्याचा आपण वापर करू शकतो. आणखी प्रश्न कोणाचे? पैशासाठी अजून एक अल्ट्रा कॅप्सूल म्हणून पण काय एक उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा आपण काही प्रमाणात वापर केला तर हरकत नाही. त्यात लॅम्बडा सिहालिथ्रिन असणारे आहेत त्या. हॅलो, हा, कोणाचे काही प्रश्न आणखी? हा, प्रश्न विचारा. हा, बडगुजर सर नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. सिसोदिया बोलतो म्हणलं. अरे सिसोदिया. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काही नाही, काही प्रश्न असतील तर बघू विचारून. हो, हा, हॅलो, कोणतरी बोलत होतं आता, प्रश्न विचारा. कुणाचे काही प्रश्न दिसत नाहीत असं दिसतंय. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तर मग पीपीटी शेअर करता येईल का? हो, करता येईल. आणि दुसरी गोष्ट, बडगुजर सरांचे मी आपल्या रामेती औरंगाबाद तर्फे आभार मानतो. आणि सर्व प्रशिक्षणार्थींना सूचना आहेत की बऱ्याच जणांनी आपलं जी प्रशिक्षण पूर्व चाचणी परीक्षा आहे ती दिलेली नाही. काही जणांचे फॉर्म जे आहेत म्हणजे वैयक्तिक माहितीचे फॉर्म भरलेले नाहीत. आता हे ट्रेनिंग संपल्यानंतर, आता हे तुमचं कॉटनचं ट्रेनिंग संपलेलं आहे. आता याच्यानंतर प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षणोत्तर एक चाचणी म्हणून आहे, ती एक देऊन ऑनलाईन सबमिट करून टाका. ऑलरेडी तुम्हाला जी कार्यक्रम पत्रिका दिली आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिंक, म्हणजे त्या लिंक दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याच कार्यक्रम पत्रिकेमध्ये तुम्हाला जे मटेरियल आहे ते मटेरियल सुद्धा डाउनलोड करून घेता येईल. आणि प्रशिक्षण संपलेलं असल्यामुळं जे फीडबॅक फॉर्म एक आहे, फीडबॅक फॉर्म एक भरा. आणि म्हणजे आता आपलं कॉटनचं तर जे तज्ञ प्रशिक्षकांचं ट्रेनिंग संपलेलं आहे. आता नंतर जर तुम्हाला आणखी काही ऍडिशनल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपवर शेअर करा. आपल्याला आणखी एखाद्या सरांचं एक्स्ट्रा ट्रेनिंग सुद्धा आपण आपल्या सर्वांची चर्चा करून आपण योग्य वेळेला आपण ट्रेनिंग ठेवू. बाकी सर्वांचा आता काही कोणाचे प्रश्न असतील असं समजून आपण आता इथं थांबू. हा सर, बडगुजर सर, थँक्यू सर. धन्यवाद सर. ओके ओके, थँक्यू एक सर. हा, पडिले सर. हॅलो, एक विषय प्रशिक्षणार्थी आहे त्यांना. होय, हॅलो. हा, पडिले त्यांना सर. सर, आवाज तुटतोय तुमचा. जे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना सोयाबीन, तूर किंवा मका
या विषयावर जर काही कीड रोग नियंत्रणाविषयी माहिती पाहिजे असेल तर बडगुजर सर उद्या आणि परवा दिवशी आणि आणखी एक दिवस असं 3 दिवस सलग शिकवणार आहे. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. त्यांना आम्ही उद्या लिंक शेअर करू. उद्या सोयाबीन कीड नियंत्रण, परवा दिवशी तूर कीड नियंत्रण आणि त्याच्यानंतर मका कीड नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना इच्छा असेल ते जॉईन होऊ शकतात. त्यांनी तसं शेअर करा म्हणजे मी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर लिंक शेअर करेन उद्या. सर कापसाचा ओके, विषय सर. संपला का आता? हा कापसाचा संपला. जर यामध्ये तुम्हाला काही ऍडिशन पाहिजे असेल तर तुम्ही तसं सांगा मग आपण तसं माझ्यामध्ये तरी बऱ्यापैकी कव्हर झालंय सगळं आता. आता काही फारसं चालेल. त्यात काही शिल्लक उरलेलं नाही. चालेल. फक्त तुम्ही प्रशिक्षणोत्तर चाचणी जी आहे तो फॉर्म तो कार्यक्रम पत्रिकेवर ऑनलाईन लिंक दिलेली आहे. तो फॉर्म फक्त ऑनलाईन भरून आणि फीडबॅक फॉर्म जसं शिसुद्या साहेबांनी आता सांगितलं तो भरून घ्या सगळ्यांनी. त्यानंतर आम्हाला म्हणजे तुमचं पाठवता येईल प्रशिक्षण पूर्ण केलं तुम्ही म्हणून. तर धन्यवाद. सर्वांचे ती धन्यवाद. तर ती कार्यक्रम बोला. पत्रिकेवरची ऑनलाईन लिंक ओपन होत नाहीये. कुठली लिंक ओपन होत नाही? सर कुठलीच लिंक ओपन होत नाही माझ्या मोबाईल वरती. लॅपटॉपवरून ट्राय करा. ओके सर, एखाद्याचा ठीक कधी आहे कधी सर. मोबाईलवर प्रॉब्लेम असतो एखाद्याचा. तसं असेल तर लॅपटॉपवरून हो. ट्राय करा किंवा दुसऱ्या मोबाईलवरून ट्राय करा. कुठूनही भरता येते ते. कुणाच्याही चालेल. मोबाईलवरून तुम्हाला भरता येते. ओके सर. तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं ते ओके, काही सर. मोबाईलचा तुमचा ऍड्रेस घेत नाही. तुम्ही कुठल्याही मोबाईलवरून भरा. चालेल. अत्यंत सोपं आणि छोटी माहिती आहे ती आणि सुटसुटीत आहे. आपण भरलं की संपलं ओके, ते काही सर. विषय राहत नाही. हा? आपले काही बाकी कोणाचे प्रश्न चालेल. असतील काय आणखी आपल्याला काही याच्यातला मुद्दा राहिला असं वाटत असेल तर तसं सांगा मला आता. हो सर. बळजबरी सर तुमचे परत एकदा आभार. धन्यवाद सर. बडगुजर सर आता उद्या 11 वाजता भेटू आणखी. 11:15 वाजता. हा उद्या सोयाबीनच्या बाबतीमध्ये भेटू आपण. चला ओके थँक्यू सर थँक्यू. सिसोदिया सरांचं आणि बडगुजर सरांचं विशेष धन्यवाद सर. कशाबद्दल? छान कोऑर्डिनेट केलं. नाही काय ते काय त्याची पगार घ्यायला होते आम्ही. या माध्यमातून चेहरा पाहायला मिळाला. वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बरं, बरं. जाधव चला. बोलतो सर, के. जाधव. हो हो आला दिसायले ना तुम्ही म्हणजे नाव यायले तुमचं तिथे. हा? ओके. चालतं धन्यवाद साहेब. हा ठीक आहे ओके. ओके.